MIDC अक्कलकोट रोड परिसरात असलेल्या सेंट्रल या टेक्सटाईल्स मध्ये मी सध्या उभा आहे। तुम्हाला माहिती आहे मी 2 दिवसांपूर्वी एक बातमी केलेली होती। या परिसरामध्ये आग लागल्यानंतर कशा पद्धतीने जे 8 लोकांचा मृत्यू झाला आहे ते पूर्ण विश्लेषण करून मी तुम्हाला ती बातमी दाखवलेली होती आणि त्यांना कसं वाचवता आलं असतं आणि काय कोणाचं चुकलं जे त्यांचा जीव गेलेला आहे ते मी तुम्हाला त्या बातमीमध्ये दाखवलेलं आहे। त्यामुळे मला वाटत नाही की आता पूर्ण मी पुन्हा एकदा तुमच्या समोर घटना कशी घडली ते सांगण्याचं आता मला काय सांगण्याची गरज नाही असं वाटतंय। पण मी सध्या आज याच्यासाठी आलोय पुन्हा एकदा या फॅक्टरीमध्ये। आज शुक्रवार आहे आणि सध्या दुपारचे जवळपास 3 वाजत आलेले आहेत। मी या फॅक्टरीत पुन्हा एकदा आलेलो आहे। फॅक्टरीचा हा खालचा भाग आहे ज्या ठिकाणी सध्या आपण जातोय। तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे, तुम्ही फक्त पहा। 10 ते 15 मिनिटाचा कदाचित हा व्हिडिओ असू शकतो। या फॅक्टरीत मी सध्या जात आहे खालच्या भागात ज्या ठिकाणी मशिनरी होते आणि कच्चा मटेरियल आणि तयार माल जो ठेवण्यात आलेला होता तो हा पूर्ण परिसर आहे। या ठिकाणी तयार माल ठेवण्यात आलेला होता असं सांगण्यात येत आहे। तर हे जे तुम्ही पाहताय हे इथं तयार झालेला माल ठेवण्यात येत होतं अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। आणि पुन्हा एकदा तुम्हाला फक्त मी दाखवतो तुमच्या लक्षात येईल असं की हे गेट आहे, लोखंडी गेट, आणि इथून ते वर जी खोली होती जिथं मालक राहायचे आणि जिथं ते बाथरूम वगैरे होता तो परिसर आहे। आपल्याला काय परत तिथं जाण्याची गरज नाहीये। दाखवण्याचा आता आजचा माझा हेतू वेगळा आहे। तुम्हाला हे मी दाखवतोय तो हे पूर्ण फॅक्टरी आणि सुरुवातीचे फक्त इथं मशीन आहे, एक लाईन मशीन आहे आणि पूर्ण हा रिकामा हॉल आहे मोठाच्या मोठा। आपण असं गृहीत धरू, हे बघा फायर एक्सटिंग्विशर इथं दिसतंय। बऱ्याच ठिकाणी आम्हाला फायर एक्सटिंग्विशर इथं दिसून आलेला आहे आणि हा स्विच बॉक्स आहे। लाईटचा जो स्विच बॉक्स असतो ते डीपीच या ठिकाणी आहे, म्हणजे इथून सगळ्या फॅक्टरीला कदाचित पूर्णपणे विद्युत पुरवठा करण्यात येत होता। हा स्विच बॉक्स सुद्धा जळालेल्या अवस्थेत आपल्याला दिसतोय। स्विच बॉक्स अगदी गेटच्या बरोबर बाजूला अवघ्या 15 फुटांवरती आपल्याला दिसतंय। समजा शॉर्ट सर्किट झालं तर आपण गृहीत धरूया की या स्विच बॉक्स जवळ किंवा कुठल्या तरी वायरिंगला शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली तर सर्वप्रथम आपण गृहीत धरूया की या ठिकाणी असलेल्या तयार मालाला आग लागते। एवढं तर आपल्याला समजू शकेल की तयार मालाला आग लागेल, तयार माल आहे किंवा कच्चा रॉ मटेरियल आहे आणि इथं आग लागेल। या ठिकाणी आग लागलेली आग तिकडे जाण्यासाठी, पलीकडच्या भागात जाण्यासाठी इथं मध्ये पार्टिशन आहे आणि मग हा दुसरा ब्लॉक चालू होतो जिथं हे बिंडल्स ठेवण्यात आलेले आहेत जो की कच्चा मटेरियल धाग्यांचा वगैरे असू शकतो। इथं आग पसरत यायला वेळ लागू शकतो आणि पुन्हा या ठिकाणी जे मशिनरी आहे जे तुम्हाला आता कॅमेऱ्यात दिसतंय त्या ठिकाणी जाण्यासाठी इथं एक भिंत आहे। पॉइंट 1 लक्षात घ्या, पॉइंट 1 ही पूर्ण अखंड भिंत आहे। हा पूर्ण पॅक आहे, हा परिसर पूर्ण पॅक आहे। पॉइंट 1 तिथं लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे समजा इथंच या परिसरात कुठेतरी ठिणगी पडून आग लागली आहे तर इथं लागलेली आग भिंतीच्या पलीकडं जे भिंत आहे इथं आता ही तोडलेली आहे, भिंतीच्या पलीकडे कसं जाऊ शकते? इथं लागलेली आग ना इथं खिडकी आहे ना काही नाहीये, कुठल्याही प्रकारचा काही नाहीये, पण तू भिंतीच्या पलीकडे कसं जाऊ शकते? पॉइंट नंबर 1 मला एवढंच दाखवायचंय की ही आग तिथंही आहे इथंही आहे, ही भिंत फोडण्यात आलेली आहे। इथं आग लागली असेल पहिल्यांदा तर ती तिकडे जाऊ कसं शकते हा माझा प्रश्न आहे, कारण भिंत आहे मध्ये, भिंत ओलांडून आग कशी जाऊ शकते हा मोठा प्रश्न। त्याच्यानंतर इथं सुद्धा भिंत आहे, पूर्णपणे ही भिंत आहे, या भिंतीतून सुद्धा आग इथं लागली असेल तर तिकडं कशी जाऊ शकते आणि इकडं लागली असेल तर इकडं कशी येऊ शकते? ठीक आहे, वाऱ्यानं आली असेल आग, इथून तिथं जायला वेळ लागतो, किमान 5-10 मिनिटं तरी लागला असेल, 15 मिनिट तरी लागला असेल असं आपण गृहीत धरू। ही आग पसरत पसरत इथं काहीच नाही आहे परंतु पसरत गेली आपण असं समजा आणि तिथं गेली आहे, पलीकडे गेली कशी? कारण इथे तर पूर्ण भिंत आहे जे तुम्हाला दिसतंय, पलीकडे गेली कशी हाच सगळ्यात मोठा माझा प्रश्न निर्माण माझ्या मनात होतोय। मला अक्षरशः काहीतरी मनात टेक्निकली असं वाटतंय की ही आग लागलीच कशी, पलीकडच्या बाजूला गेलीच कशी? पलीकडे सुद्धा आग लागलेली दिसते
मशिनरी जळालेली दिसते. मी पलीकडच्या भागातून तुम्हाला दाखवतो. पहिला पॉइंट, आग पलीकडे भिंत फोडून कशी गेली? का भिंत फोडली का आगीनच? आगच भिंत फोडली का असा प्रश्न मला निर्माण झालाय. हा सुद्धा भाग पार्टिशन पूर्णपणे पत्र्यानं झाकलेला होता. हा पार्टिशन पत्र्यानं झाकलेला भाग आहे. हा ब्लॉक वेगळा आहे, पलीकडचा भाग वेगळा आहे. आग लागलेली तिकडून इकडे येऊ शकते का? आणि जर आलीच ठिणगी उडून किंवा काहीतरी, तर तिथून आलेली आग इथं यायला फार वेळ लागू शकतो. याच दरम्यान फायर ब्रिगेडची गाडी 1, 2, 3 सतत जर आली असती, लागोपाठ आली असती, तर आग पलीकडच्या ब्लॉकमध्ये तिकडच्या ब्लॉकमध्ये जाण्यापासून वाचवता आलं असतं. इथल्या इथंच मर्यादित राहिली असती ही आग. आपल्याला आता फायर ब्रिगेडला बोलायचं नाही, फायर ब्रिगेडशी माझं काही घेणं देणं नाही. आता माझा मुद्दा आजचा असणार आहे, ती आग लागली का लावली गेली, हा माझ्या मनात असलेला प्रश्न मी इथं थोडस मुद्दे तुमच्या समोर मांडतोय. मग तुम्ही समजून घ्या, आग लागली असेल का लावली गेली असेल ते तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवतोय, त्यावरून तुम्ही समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पुढे मी आलो. आग इकडे लागली असेल, आपण असं गृहीत धरूया. शॉर्ट सर्किट इकडे झाला आणि आग इकडे लागली. मग इकडे लागलेली आग तिथपर्यंत जायला, पलीकडच्या ब्लॉक मध्ये जायला, हे बघा हे ब्लॉक, इथं काहीही नाहीये. आग पसरतील अशा पद्धतीचं या भागात तर काहीच नव्हतं. या भागात तर काहीही नव्हतं. आग लागेल आणि आग पसरेल असं. मग आग या भिंतीच्या पलीकडून इकडे आलीच कशी? किंवा जर आग इकडे लागली असेल तर ही आग या भिंतीच्या पलीकडे गेली कशी? हा प्रश्न निर्माण होतोय माझ्या मनात. फक्त मला हेच दाखवायचं तुम्हाला. बघा, समजून घ्या, पूर्णपणे भिंत आहे. पॅक भागात आग कशी गेली? किंवा मग पॅक भागातून आग बाहेर आली कशी? आणि हे मशिनरी जळाले कसं? हा माझ्या मनातला प्रश्न आहे. त्यानंतर आग लागली का लावली गेली हे पुन्हा एकदा आपण तुम्हाला दाखवणार आहोत. मी सांगत नाही की आग लावली गेलेली आहे किंवा लागली गेलेली आहे. तुम्ही फक्त समजून घ्या की कशा पद्धतीने हे सगळं घटनाक्रम इथल्या ठिकाणचं झाला असेल. इथं धग अजूनही आहे. आज रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 4-5 दिवस झालेले असतील तरी धग अजून आहे. हे सगळं पॅक पोर्शन आहे. वर स्लॅब आहे. आरसीसी पिल्लर दिसत आहेत तुम्हाला. पॅक भाग आहे, आरसीसी पिल्लर आहेत. आरसीसी पिल्लर ओलांडून आग वरच्या बाजूला जाण्यासाठी त्याला कुठंतरी पलीकडून किंवा इकडून मार्ग पाहिजे आहे, तरच आग वर जाऊ शकते. असं तर आपल्याला लक्षात येईल. मुद्दा नंबर 2 दाखवतोय तुम्हाला, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता आग इकडे लागलेली असेल, टॉर्च लावावं लागेल कदाचित. आता आपल्याला आग लागली असेल इकडं, टॉर्च मध्ये कदाचित तुम्हाला दिसेल किंवा नाही दिसेल मला आता माहित नाहीये, बातमी झाल्यावर मला कळेल. तिकडे आग लागलेली असेल तर आग येण्यासाठी इथं काहीही नाही. मी जिथं आलोय हे वर जाण्याचा पुन्हा एक रस्ता आहे आणि इथं काही बॉक्स मध्ये कागद आहेत. हे कागद जशाच्या तसे पडलेले आहेत. कुठेही आग लागल्याचं जळाल्याचं थोडं सुद्धा दिसत नाहीये. हे बॉक्स आहे, कागद ठेवण्यात आलेले आहेत. तिकडून इकडे आले तर इकडे वर जाण्यासाठीचा रस्ता आहे आणि इथं सुद्धा कागद आहेत त्यांचे सगळे. हे कुठेही काही जळालेलं नाहीये. हे बघा हे कागद आहेत. या रस्त्याचा वापर करण्यात येत नव्हतं. इथं फक्त त्यांचे बुक्स वगैरे काहीतरी कागद आहेत आणि या पलीकडे त्यांचं कार्यालय होता आणि हा मध्ये दरवाजा आहे एक, जे पलीकडे कार्यालयातून इकडे येण्या जाण्यासाठीचा मार्ग आहे. तो कार्यालय सुद्धा तुम्ही पहा, हे जळालेलं आहे आणि तुम्हाला ते नंतर दाखवते मी. तर हा जो मुद्दा आहे की इकडं आग आलेली नाही. आग कितीही ज्वाला जरी असेल तर अवघ्या 4 ते 5 फुटावर असलेल्या ठिकाणावर जिथं त्यांचे इन्व्हॉल्व्स ठेवण्यात आलेले आहेत, पोस्टल जे काही त्यांचा पत्रव्यवहार व्हायचा ते पोस्टल्स इन्व्हॉल्व ठेवण्यात आलेले आहेत, तिथं आग लागलेलीच नाहीये. मग एवढ्या मोठ्या या फॅक्टरीमध्ये इथं कशी काय लागली आग? मध्ये भिंत आहे
आणि मग इकडे कशी आग लागली, ही भिंत वर स्लॅब, अजूनही भिंती तसेच आहेत, आणि इथं मशिनरी. मग या मशिनरीला पलीकडच्या कागदांना आग लागलेली नाहीये, मग या मशिनरीला आग कशी लागली? वर स्लॅब, डाव्या बाजूला स्लॅब, उजव्या बाजूला स्लॅब, इकडं कशी आग लागली असेल? हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय. आग आली असेल या खिडक्यांमधून, तर हे खिडक्या जे आहेत ते पॅक आहेत, आणि ज्या वेळेला हे खिडक्या बंद होते, काच होतं, हे काच वितळलेलं आहे, हे बघा काच आहे, या काचातून आग आली कशी आतमध्ये? आणि त्या तिथपर्यंतचा जो यांचा भाग आहे, पलीकडे एक दुसरी फॅक्टरी आहे, तिथं सुद्धा आग लागलेली आहे मोठ्या प्रमाणात. तिथं आग जाते कशी एवढ्या लांब? हा फॅक्टरीचा परिसर जो आहे तो फार मोठा आहे बरं का, समजून घ्या तुम्ही. आणि इथं फायर एक्सटिंग्विशर आपल्याला दिसतोय. हा ब्लॉक वेगळा आहे, मध्ये भिंती आहेत दोन्ही बाजूला, वर स्लॅब आहे. मी तुम्हाला तिथं थोड्या वेळापूर्वी जे दाखवलं की एक इन्व्हॉल्वचं जिथं गट्टा वगैरे ठेवण्यात आले, ते 5 फुटावरती आहे, तिथं आग लागलेली नाही, इन्व्हॉल्व जळालेले नाहीत. मात्र भिंतीच्या पलीकडे जाऊन ह्या फॅक्टरीला इकडे या ब्लॉक मध्ये आग लागलेली आहे. हे मनात कुठंतरी शंकेची पाल मला चुकते. त्याच्यानंतर हा सगळ्यात मोठा त्यांचा स्पिनिंगचा फॅक्टरीचा मूळ भाग, जिथं सगळ्यात जास्त मशिनरी आहेत, जिथं साचा चालायचा. आता हा सुद्धा पॅक आहे. भिंत, आपण कॅमेरामॅनला सांगतो की भिंत पहावर पूर्ण पॅक, स्लॅब आरसीसी. त्या ब्लॉक मध्ये लागलेली आग, तिकडे लागलेली आग इथपर्यंत यायला फार वेळ लागू शकतो, कारण 5 फुटावर असलेल्या कागदांचा गठ्ठा जळालेला नाहीये, मात्र फॅक्टरीच्या मशिनरी मात्र जळालेल्या आहेत. का हो? इन्व्हॉल्व जळत नाहीयेत. आग असा काय विचार करत असेल मनात की इन्व्हॉल्व जळत नाहीयेत आणि फॅक्टरीतले मशिनरी जळालेले आहेत. मला वाटतं या आगीने विचार करून तर नाही आला असेल ना आतमध्ये. आग जी आहे ती विचार करून तर नाही आली ना. सेंट्रल फॅक्टरीमध्ये आपण कागद जाळायचे नाहीयेत, फक्त मशिनरी जाळायचे आहेत, किंवा मालकांच्या वरच्या बेडरूम पर्यंत आपण धूर पाठवायचा, असं विचार तरी केला नसेल ना, असं मला वाटतंय. त्याच्यानंतर पुन्हा मी इथल्या काही भागामध्ये आलोय. हा पोर्शन सुद्धा पहा तुम्ही, पत्र्याचा मोठा शेड वर पॅक असलेला, जो आता कोसळलेला आहे. आणि हे सुद्धा पॅक, एका बाजूला भिंत, दुसऱ्या बाजूला पण भिंत, वर पत्रे आणि गर्डर, इतके मजबूत गर्डर. हे बघा, हे फार मोठे मजबूत असे गर्डर आहेत. आता मला जायला तिथं रस्ता नाही, तर तिकडेही गेलो असतो. हे पोर्शन सुद्धा जळालेला आहे. आणि पलीकडची त्यांची फॅक्टरी अजून फार मोठी आहे, कॅमेऱ्यात कदाचित दिसत नाही, आणि मलाही जायला रस्ता नाही, तर मी गेलो असतो. कदाचित रस्ता कुठून भेटला तर आपण नक्कीच तिथं जाऊ. तर त्या ठिकाणी असलेले सुद्धा मशिनरी जळतात आणि स्पिंडल जळतात. हा भाग जळतो. इथं आग लागली असेल या परिसरामध्ये, तर इथून हे जळणं, मग परत मालकाकडपर्यंत जाणं, आणि मग मालक वर धूर या लागले म्हणून तिथं स्वतःला कोंडून घेणं, हे तर घडलं नसेल. कारण लगेच क्विकली मग मालकांना फार वेळ मिळाला असता, किमान 10-15 मिनिटं तरी इथून आग पसरत तिकडे गेलेली असेल असं गृहीत धरलं आपण, तर त्या मालकांना वेळ मिळाला असता, त्या बागवान कुटुंबांना वेळ मिळाला असता स्वतःला वाचवण्यासाठी. मात्र आग 100% जी आहे ती तिकडून लागलेली असणार आहे. पहिला तिथं, आणि मग हा सगळा त्यांचा फॅक्टरीचा भाग, पूर्ण पॅक असलेल्या फॅक्टरीचा भाग. सगळ्यात महत्वाचं भाग हेच आहे की आग इथं लागलेली असली तर हे सगळ्या बंद मध्ये आग पसरली कशी, आणि जर तिथं लागलेली आग भिंती ओलांडून इकडं परत ही भिंत, म्हणजे 4-5 भिंती आहेत, सीमा आहे त्याला, ह्या सीमा ओलांडून तिकडचा भाग परत तिथं असणाऱ्या 2-3 भिंती ओलांडून पलीकडच्या तिसऱ्या ब्लॉक मधल्या भिंती ओलांडून चौथ्या ब्लॉक मध्ये आग पसरत जाते, हे थोडंसं मला पटत नाहीये. जरी पसरत गेली तरी आपण जर विचार केलं तर एवढं तरी लक्षात येईल की याला फार वेळ गेला असणार आहे. मग हो, एवढ्या वेळात फायर ब्रिगेडच्या गाड्या जेव्हा सुरुवातीला इथं आग लागली असेल,
म्हणून मालकांना पटकन येता आलं नसेल, त्यांनी वरनं पाहिलं असेल, तर फायर ब्रिगेडचे गाड्या आले सुरुवातीचे 1-2, ते आग इथं पाणी विझवण्यासाठी मारत असतील. मग आणखी गाड्या राहिल्या असते, यंत्रणा सक्षम राहिली असती, आणखीन गाड्या आल्या असते आणि त्यांच्याकडे प्रेशर वगैरे टेक्नॉलॉजी सगळं वापरले असते, तर या इथून तिथपर्यंत जाणाऱ्या 4 ब्लॉकमध्ये 3 ते 4 ब्लॉक आहेत कदाचित, त्या ब्लॉक पर्यंत आग जाण्यापर्यंत ते आग विझवता आली असती. तिथं माणसं नव्हते, परंतु मशिनरी तरी, जी मशिनरी जळाली ती तरी आपल्याला जळण्यापासून थांबवता आली असती फायर ब्रिगेडचे पाणी मारून. परंतु फायर ब्रिगेडला आता पुन्हा एकदा फक्त एवढाच मुद्दा घेतो की फायर ब्रिगेडची यंत्रणा कशी सक्षम नसल्या कारणाने आणि गाड्या जास्त नसल्या कारणाने कसं आग तिथं गेली असेल. मात्र आग जाते हा महत्वाचा प्रश्न कुठून समजतो? कागद जळत नाहीत, इन्व्हॉल्वचे कागद 5 फुटावर असलेले जळत नाहीत, मात्र 200 फुटांवरती असलेले मशिनरी जळतात. आणि इथं भिंत आहे मध्ये, मग आग लागली का की लावली आहे कुणी? आणि जर कुणी लावली असेल तर मग प्री प्लॅनिंगनं लावली असेल का, याचा तपास होणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. कारण एवढी मोठी फॅक्टरी इतक्या कमी वेळांमध्ये लागू शकत नाही आग, आणि लागलीच तर एवढा पसरत जाणे आणि भडकणे हे शक्य नाही. त्यासाठी याला कुणी षड्यंत्र तरी रचला नाही ना, आणि कुणी आग लावली तर नाही ना, याच्या बाबतीत सुद्धा माझ्या मनात शंका निर्माण होते. त्यासाठी याचा तपास होणं गरजेचं आहे, त्या दृष्टीनं तपास होणं, पुढे जाणं गरजेचं असं मला वाटतंय. फायर एक्सटिंग्विशर जागोजागी पडलेले आहेत, सेफ्टीची काळजी फायर एक्सटिंग्विशन मार्फत घेण्यात आलेली होती, मात्र हे एवढ्या मोठ्या फॅक्टरीत कमी आहे. इथं फायर सेफ्टीच्या बरोबरच आग नियंत्रणासाठी जे पाण्याचे पाईप्स असतात आणि स्प्रिंकलर असतात ते होणं गरजेचं होतं, पण ते मालकांची चूकच आहे. आपण त्यांनाही म्हणजे दोष देऊच, कारण त्यांची ही चूक आहे आणि ते इथं राहत होते तेही चूक आहे. कायद्यानं असं म्हणतात बरेच लोक, आणि खरं आहे ते सुद्धा इथं ते राहत होते म्हणल्यावर चूक आहेच. परंतु कागद जळत नाहीत, इथं पुन्हा कागदांचा गट्टा अजून कागद म्हणल्यावर दिसतोय. हे कागद, अहो कागद जळालेले नाही आहेत, परंतु लोखंडी मशिनरी जळतायत, वितळतायत, आणि लोखंडी गर्डर जळून वितळलेले आहेत पूर्ण. हा किती मोठा प्रश्न इथं निर्माण होतोय. आणि मी तुम्हाला जर तिकडे जाता येत असेल तर जाऊन दाखवतो. तुमच्या मनात फक्त एवढं लक्षात घ्या की एवढी मोठी फॅक्टरी, मध्ये मध्ये असलेले भिंती, स्लॅबची फॅक्टरी, आणि मग ह्या भिंती खाली लागलेली आग फॅक्टरीच्या वर असलेल्या मटेरियल पर्यंत जाते. ती कुठून गेली असेल? कारण इथं फॅक्टरीला ब्लॉक पूर्णपणे जो आहे ना तो स्लॅबचा आहे, आणि इकडे सुद्धा असं स्लॅब आहे, मोकळी जागा आहे. मग आग अशी भडकत अशी वर जाणे हे मला तर पटत नाहीये. मग वर पण आग लागली कशी? ही खालची आग वर गेली कशी? स्लॅब मधून ठिणगी उडाली तर मग वर कशी जाते? आणि जर ठिणग्या उडून वर आग जात असेल, किंवा मग आग काय पारदर्शक आहे का? मला हेच समजत नाही. आग पारदर्शक राहते का हेच मला आता समजत नाहीये. बऱ्याच गोष्टी इथं संशयास्पद आहेत. संशयास्पद गोष्टी असल्या कारणाने मला वाटतंय की ही आग शॉर्ट सर्किटनं जरी लागली असेल असं म्हणत असतील तरी ही आग लावली आहे का कुणी, आणि प्री प्लॅनिंग करून लावली आहे का, जेणेकरून फक्त मशिनरी, फॅक्टरी आणि तिथलं कच्चा सामान जळायला पाहिजे? यासाठी काही प्री प्लॅनिंग झालंय का? जसं की कुठलं केमिकल टाकणे किंवा ज्वलनशील पदार्थ टाकणे, 1-2 दिवसांपासून हळूहळू टाकत जाणे आणि मग नंतर ना आग लावणे, काडी टाकणे आणि ती आग पटकन अशी सरकत भडकत जाणे, हे मनात माझ्या येत आहे म्हणून तुमच्या समोर मांडतोय. मी सांगत नाहीये, फक्त त्या दृष्टीने तपास होणं सुद्धा गरजेचं आहे. कारण इथं लागलेली आग 200-200 फुटांपर्यंतच्या फॅक्टरीतले मशिनरी जाळत जाते, त्याला वेळ फार लागू शकतो. कारण तुम्हाला मी दाखवले की 5 फुटावर असलेल्या कागद जळत नाहीयेत, तर मग फॅक्टरीतली मशिनरी कशी जळतायत, आणि स्लॅब ओलांडून वर आग जाते कशी, कशी गेली, काय गेली, कुठून बाहेरून त्याचा रस्ता होता, आग अशी फिरून गेली का, हे सगळ्या मनात माझ्या आलेले प्रश्न आहेत. त्यासाठी मी पुन्हा म्हणतोय की तुम्हाला यासाठी तपास सुद्धा त्या दृष्टीनं होणं गरजेचं आहे. जर तपास त्या दृष्टीने झाला तर जे काय असेल ते उलगडेलच.
कोणी लावली असेल तर उलगडेल, नाही लावली असेल तरी ते तिथंच थांबेल. या मेन सेंट्रल गारमेंटच्या फॅक्टरीच्या कार्यालयात मी सध्या उभा आहे, जे की अटॅचडच आहे. हे ऑफिस म्हणून तुम्हाला इथं लिहिलेलं दिसतंय, हे ऑफिस आहे आतमधलं. आणि ऑफिसमध्ये जर आपण पाहिलं तर मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं ना की तो दरवाजा, तिथून आग आलेली असेल तर मग दरवाजा पूर्ण जळाला का नाही? अर्धवट दरवाजा जळालेला आहे. आणि मग मात्र मशिनरी पूर्णपणे जळतात. लोखंड जळतो, लाकूड जो आहे तो जळत नाही. अजब है, त्या आगीने विचार करून आलाय का काय? फायर ने कुछ दिमाग में लेके आया है, सोच के आया है क्या कि मुझे फैक्ट्री जलानी है, कागज नहीं जलाना है, मालिक को एक जगह पे धुआं छोड़ के बंद करना है कमरे में. 5 रुपयाची नोट ओरिजिनल आहे बरं का, बंद झालेले आहेत आता. हे जळालेली नाहीये. कागदाचे नोट, कागद जळत नाहीये, पण लोखंडी फॅक्टरी जळते, मशिनरी जळते. काय मग कसं माझ्या मनात प्रश्न निर्माण होणार नाही की मग आग लागली आहे का लावली गेली आहे? दरवाजा अर्धवट जळतो, मात्र आतमधल्या मशिनरी जळतात, लोखंड जळतो. हा कसला अजब कारभार त्या आगीचा असेल. चला माझे कॅमेरामॅन प्लीज थोडस इकडे या. हे बघा, कागदांचा पुठ्ठ्यांचा थप्पा जळाला नाही हो. म्हणजे इथं काय केमिकल, पेट्रोल टाकलं नसेल का त्यांनी? आणि जिथं मशिनरी आहेत, लोखंडी जळतात, प्रत्येक भागात आग शिरते आणि जळते. मग या कागदांच्या गट्ट्याजवळ आग आलीच कशी नाही आणि हे कसं जळालं नाही? बघा, कुठेही जळालेलं नाहीये. हा माल जळालेला नाहीये. आणि विशेष म्हणजे हे अगदी 10 फुटांवरती असलेलं मटेरियल आहे. मग 200 फुटांवरचं मटेरियल जळतंय. या खिडकीतून आग इकडे आली नाही, पण त्या खिडकीतून आग तिकडे गेली. त्या फॅक्टरीत कशी जाते? जी आग ह्या खिडक्यांमधून इकडे येत नाही, ते बोर्ड जळत नाही, हे कागद जळत नाहीत, पुट्टे जळत नाहीत, मात्र तिथं असलेले फॅक्टरीतले मशिनरी जळतात. मग आग कशी काय विचार करते आणि इकडे येते? हे बघा, इथं पण फायर एक्सटिंग्विशर आहेत. आणि परत पुन्हा पलीकडचं एक ब्लॉक आहे, तिथं भिंत आहे, अखंड भिंत आहे. हे बघा, पूर्ण भिंती आहेत आणि वर पत्रे आहेत. मग मशिनरी जळते, कागद जळत नाही. पॉइंट आहेत हे सगळ्या गोष्टीचे, लक्षात घ्या. मला फक्त एवढं सांगायचं, एवढंच दाखवायचं की सेंट्रल गारमेंट MIDC या ठिकाणची, म्हणजे अक्कलकोट रोड MIDC ठिकाणची आग लागली आहे का शॉर्ट सर्किटमुळं? तर मग त्याचा तपास, ऑडिट होणं गरजेचं आहे. की एवढ्या वेळात तज्ञ लोकांकडून माहिती घेणं गरजेचं आहे. फायरचे जे कोर्स करतात, मोठमोठे यातले तज्ञ आहेत, त्यांना बोलून दाखवणं गरजेचं आहे की तिथं लागलेली आग तिकडं पसरते का, आणि किंवा इकडं लागलेली आग मालकांना खालीच येऊ देत नाही, एवढ्या लवकर तिथं येते का? हा मोठा प्रश्न आहे. आणि मग काही मशिनरी जळतात, कागद जळत नाही, पुट्टे जळत नाहीत. मग आग लागली शॉर्ट सर्किटमुळं की कुणी प्री प्लॅनिंगला लावला आहे? त्याचा तपास खरं तर होणं गरजेचं आहे. मला एवढंच सांगायचं आहे. मी सांगत नाहीये आग लागली असेल किंवा लावली असेल म्हणून, परंतु तपास तज्ञ व्यक्तींकडून होणं गरजेचं आहे. केवळ या फॅक्टरीसाठी किंवा या 8 लोकांसाठी म्हणून नाही, तर इथं असलेल्या हजारो फॅक्टऱ्यांसाठी, भविष्यात त्यांना सुद्धा सेफ्टी घेण्यासाठी हे फार गरजेचं आहे. याचं तपास होणं गरजेचं आहे. आझादी बचाव न्यूजसाठी मी इम्रान सगरी, सोलापूर.